नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टरच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण 26 सप्टेंबर 2024चे दैनंदिन चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, हरिणी अमरसूर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे श्रीलंका. त्यानंतर पुढचा प्रश्न, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड होणाऱ्या कितव्या महिला ठरल्या आहेत? तर त्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोठे होणार आहे? तर UAE मध्ये होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मारामाडी महोत्सव बल सफरिंग कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर केरळ या राज्यात साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय मालिकेला म्हणजे सिरीज आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहेत द नाईट मॅनेजर. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण चेरापुंजी येथे आजवरच्या सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे? तर 33.1 सेल्सिअसची नोंद झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे? तर सिडनी येथे होणार आहे. पुढचा प्रश्न, सिडनी येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद होणार आहे? तर 3 ते 7 ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती MS रामचंद्र राव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे झारखंड. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे सुधीर मुनगंटीवार. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती इंद्रप्रसन्ना मुखर्जी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर मेघालय येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या वतीने कोणी युनायटेड नेशन समिट ऑफ द फ्युचर 2024ला संबोधित केले? तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी अंत्योदय दिन साजरा करण्यात येतो? तर 25 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, 41व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडरांचे संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती ताशी रबस्तान यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? जम्मू काश्मीर आणि लडाख येथे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक फार्मासिस्ट दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 25 सप्टेंबर दिवशी साजरी करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 297 पुरातन वस्तू भारताला परत केल्या? तर अमेरिकेने केलेल्या आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, नाविका सागर परिक्रमा द्वितीय मोहिमेत भारतीय नौदलाचे अधिकारी करणार जग प्रदक्षिणा. त्यानंतर पुढचा प्रश्न, रिलायन्स होम फायनान्स प्रकरणी अनिल अंबानीच्या मुलावर सेबीकडून 1 कोटीचा दंड घेतलेला आहे. तर सेबीबद्दल माहिती बघूया. त्याचे लॉंग आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्याचे मुख्यालय आहे मुंबई येथे आणि अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली येथे कंपनी 4 प्रादेशिक कार्यालये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, चित्रपट निर्माते विनोद बच्चन यांच्या ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये सत्कार करण्यात आला. आणि आजच्या व्हिडिओचा लास्टचा क्वेश्चन, कोणत्या देशातील नेपल्स येथे G7 देशाच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत भारतात सहभाग केला? तर हे इटली या देशातील नेपल्स येथे G7 देशाच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत भारतात सहभाग केलेला आहे. त्यानंतर इटलीबद्दल माहिती बघू. इटलीचे पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी, राजधानी आहे रोम आणि चलन आहे युरो. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन आहे, भारताच्या वतीने कोणी युनायटेड नेशन समिट ऑफ द फ्युचर 2024ला संबोधित केले आहे? तर मित्रांनो, या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.